नमस्कार. महाराष्ट्रीयन फूड 328मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत मिक्स पिठांचे कोथिंबीरची भाकर, किंवा तुम्ही याचे थालीपीठे बनवू शकता. त्यासाठी लागणारे साहित्य आहेत. ते एक जुडी कोथिंबीर घेतली, स्वच्छ धुवून निथळून घेतली. तीळ घेतली, त्यानंतर डाळीचं पीठ आहे, बेसन पीठ आपण याला म्हणतो, बाजरीचं पीठ आहे आणि ज्वारीचं पीठ आहे. हिरवी मिरचीचा ठेचा आहे. चवीनुसार मीठ घेऊ. कोथिंबीर घेतली आहे, हिरवा मिरचीचा ठेचा घातला आहे आणि तीळ आणि मीठ एकत्र घातले. तीळ घातली आपली खायची. आता आपण बेसन पीठ टाकूया. त्यानंतर आपण टाकूया बाजरीचं पीठ, त्यानंतर ज्वारीचं पीठ. आता आपण मळून घेऊया. आधी ही पिठं पाण्याने घालायचे, पीठ कोथिंबीरमध्ये आधी मळून घ्यायचे. लागलं तर वरून थोडंसं पाणी घालायचं. अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं. पीठ जास्त वेळ नका घेऊ, बघ पीठ पटापट. आपलं पीठ मळून झालं. आता मला याची भाकरी टाकून घेऊया. यावर पाणी लावूया. तुम्ही बघू शकता, इथे आपली एक बाजू भाजून झाली. आता आपण दुसऱ्या बाजूने करणार. सारण याला मध्ये चिरा पाडायचा आहे अशा पद्धतीने. आणि वरून थोडंसं तेल घालायचं. तेल आतपर्यंत मुरलं पाहिजे यासाठी चिरा पाडायचा आहे. थोडे मोठ्या फाडा म्हणजे तेल आतपर्यंत मुरेल. ताई ही मिडियम गॅसवर खरपूस भाजून घ्यायची. अशा पद्धतीने आपली भाकर रेडी आहे. बाकीच्या भाकरी मी करून घेते. तुम्ही बघू शकता, इथं आपले सगळे पिठं वापरून कोथिंबीरची भाकर तयार आहे, किंवा याचं थालीपीठ तुम्ही बनवू शकता. इथं दह्याला जिरे मोहरीची फोडणी करून थंड केल्यावरनं फोडणी घातली, थंड झालेली फोडणी घातली दह्यावर. तुम्ही फोडणीच्या दह्यासोबत खाऊ शकता, किंवा असंही दही वापरलं तरी चालेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.